30 तारखेला 5:30 वाजता प्रचार बंद होईल. तर त्यावेळेस आपण काही ज्या परवानग्या घेतलेल्या असतील, होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स वगैरे वगैरे ज्या काही परवानग्या असतील त्या सर्व परवानग्यांच्या अनुषंगाने जे काही आहे ते काढून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे धार्मिक तणावानंतर याच्यामध्ये प्रचारामध्ये सुद्धा आयोगाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. प्रचार कसा करावा, प्रचाराच्या याच्यामध्ये कंटेंट काय असावं, व्यक्तिगत कुठलीही व्यक्ती दुखावता कामा नये. ठीक आहे, तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या कामकाजावर किंवा त्याच्या धोरणावर टीका करू शकता, परंतु व्यक्तिगत लेवलला टीका आपल्याला. नंतर मतदारांना प्रलोभन दाखवणे किंवा धाक दाखवणे यासारख्या गोष्टी सुद्धा करता येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मतदान केंद्र जे आता आम्ही निश्चित करत आहोत किंवा घोषित करत आहोत, तर या मतदान केंद्राच्या 100 मीटर परिघामध्ये एक्सक्लुझिव्हली ते मतदान केंद्राध्यक्षाच्या अखत्यारीत ती बाब असते. त्यानंतर तुमचं जे 200 मीटर त्याच्यामध्ये नियंत्रण रेषा असते, त्या 200 मीटर आणि 100 मीटरच्या दरम्यान किंवा नगरपालिका जी आपल्याला जागा ठरवून देईल त्याच असणार आहे उमेदवाराचा, तो त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करता येईल. त्याप्रमाणे निवडणूक आचारसंहितेमध्ये येणारे जे सार्वजनिक सणच्या बाबतीत देखील आचारण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काय करावं काय करू नये. त्यामध्ये जरी काही पदाधिकारी असतील तर त्या पदाधिकाऱ्याला व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहता येऊ शकतं, परंतु पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहता येत नाही. अशा काही सूचना आहेत, डिटेल्स सर्व सूचना आहेत त्यामध्ये. नंतर मतदान प्रतिनिधींच्या नेमणुकीबाबतीत देखील सूचना आहेत की मतदान प्रतिनिधी जी आता याच्यामध्ये आपण जी उमेदवार कंटेस्टिंग किंवा अंतिम यादी उमेदवार घोषित केल्यानंतर ज्यावेळेस आपली लढाऊ उमेदवार होती त्या बैठकीमध्ये आम्ही या सूचना देऊ, तरीसुद्धा आपल्याला माहिती असावी. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त करायची व्यक्ती संबंधित प्रभागात राहणारी असावी व तिला मतदार ओळखता आले पाहिजे अशी ती सूचना आहे. नंतर दुसरी एक महत्त्वाची घोषणा व जाहिराती किंवा आपण जे प्रिंटिंग मीडिया जे प्रचार साहित्य छापणार आहात तर त्याच्यामध्ये मुद्रकाचं नाव आणि त्याची संख्या हे देखील छापणे बंधनकारक आहे. त्याबाबत मुद्रकांची देखील बैठक आमच्या स्तरावर घेण्यात येईल. नंतर संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियाद्वारे कोणत्याही प्रचाराविषयक जाहिराती देता येणार नाही. म्हणजे आपण जे म्हटलं आहे 30 तारखेला 5:30 नंतर कोणताही प्रचार आपल्याला करता येणार नाही. बाकी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी सूचना आहेत सर, ते देतो शंका घेतो त्याच्यापर्यंत देऊ किंवा फोन लावतो तुम्हाला. त्याच्यामध्ये बरेच बारकावे असतात. नंतर खाजगी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागांवर बॅनर फलक लावण्याबाबत तर याच्यामध्ये सूचना अशा आहेत की खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांवर बॅनर फलक लावण्याबाबत कोणतेही राजकीय पक्ष व उमेदवार विरुद्ध उभारण्यासाठी फलक टाकण्यासाठी सूचना सूचनासाठी घोषणा देण्यासाठी बॅनर लावण्यासाठी वगैरे कोणत्याही व्यक्तीच्या जमीन इमारत कंपनी इत्यादींच्या मालकाच्या लेखी परवानगीशिवाय वापर करणार नाही. म्हणजे मालकाची संमती, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची संमती ही घेणं आवश्यक आहे आणि ज्या कालावधीसाठी परवानगी असेल त्याच कालावधीसाठी ते त्या ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आपण जे प्रचार साहित्य जे छपाई वगैरे करणार हे सर्व तुमच्या दैनंदिन खर्चामध्ये हा भाग समावेश आपल्याला करणं, उमेदवाराला करणं बंधनकारक राहील. करण्यासाठी अशा देखील गाईडलाईन्स आहेत. नंतर बाकी प्रचार फेरीमध्ये देखील त्यांनी गाईडलाईन्स दिलेले आहेत की एका रॅलीमध्ये जास्तीत जास्त किती वाहनं असावे वगैरे सर्व गाईडलाईन्स सविस्तर या ठिकाणी आहेत. नंतर दोन्ही क्षपकाच्या वापराबाबत जे आहे तर त्याच्यामध्ये तुमची एक शंका असेल की परवानगी देण्याचे अधिकार कोणाचे आहेत तर ते थोडक्यात मी सांगतो. PI पण या ठिकाणी आहेत. त्यामध्ये चौक सभा किंवा सर्व प्रकारच्या जाहीर सभा ज्या आहेत ते पोलीस विभाग देणार आहे. त्याच्यामध्ये अर्ज, जागा मालकाचे संमतीपत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा नागरिक दाखला. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपली नगरपालिका. तर याच्यामध्ये देखील आम्ही आपल्या सोयीसाठी सर्व प्रचार आणि सर्व जे काही परवाने आहेत त्यासाठी आमच्या स्तरावरून एक स्वतंत्र पक्ष उभारण्यात येईल आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवर आपल्याला त्या परवानग्या दिल्या जातील. नंतर पोस्टर्स, झेंडे सभेच्या ठिकाणी लावणे याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था ही परवानगी देईल. त्यामध्ये देखील अर्ज असणार आहे. अर्ज तुम्हाला उपलब्ध करून देऊ आम्ही, शंकरी नमुने उपलब्ध करून देऊ. खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा नागरिक दाखला. नंतर खाजगी जागेवर जाहिरात फलक, कटआउट वगळून
खाजगी जागेवर कटआउट लावता येणार नाही, फक्त तुम्हाला फलक लावता येईल. स्थानिक स्वराज्य संस्थेची त्यासाठी नगरपालिका आपल्याला परवानगी देईल. नंतर प्रचार वाहन जे आहे ते प्रचार वाहनाची परवानगी फक्त उमेदवाराच्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे वाहनाची परवानगी ही निवडणूक निर्णय अधिकारी आमच्या कार्यालयाकडून आपल्याला मिळेल. उमेदवाराची तात्पुरते प्रचार कार्यालयाची परवानगी, पोलीस डॉक्टर उतरवण्याची परवानगी संचालक नागरी विमान सेवा हे देत असतात. त्यासाठी देखील अर्ज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आपण अर्ज करणं अपेक्षित आहे. PWD फायर ॲम्ब्युलन्सची NOC वगैरे त्याच्यामध्ये घेणं अपेक्षित आहे. नंतर ध्वनी क्षेपकाची परवानगी पोलीस विभाग देणार आहे. त्यानंतर मिरवणुका रोड शो जो आहे तो देखील पोलीस विभाग देईल. प्रसार माध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे पूर्वप्रमाण तर प्रसार माध्यम संनियंत्रण समिती, राज्यस्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती, ठीक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जे प्रसाराचं साहित्य तुम्हाला हे करायचं आहे तर त्याचं जिल्हास्तरीय राज्यस्तरावरची जाहिरात असेल तर राज्यस्तराची जी सर्टिफिकेशन कमिटी देईल आणि जिल्हा स्तरावरचं असेल तर जिल्हास्तरीय समिती सर्टिफिकेशन देईल. परंतु जिल्हास्तरीय समितीने सर्टिफिकेशन केल्याशिवाय त्याचा प्रचारासाठी त्याचा उपयोग करता येणार नाही. त्या मटेरियल्स आपल्याला एखादी तुम्ही जाहिरात दिली एखाद्या केबलला किंवा अन्य ठिकाणी किंवा तुमच्या एखाद्या सोशल मीडियाला, ती जाहिरात देण्यापूर्वी तुम्ही सर्टिफिकेशन देणं बंधनकारक आहे. तर या पद्धतीने ह्या परवानगी आहेत. त्याचप्रमाणे काही गोष्टी लॉ अँड ऑर्डरसुद्धा महत्त्वाचे आहेत. कायदा सुव्यवस्था चांगली असेल तरच आपण पीसफुली हे इलेक्शन आपण घेऊ शकतो आणि सर्वांना समान संधी मिळू शकते. या पार्श्वभूमीवर त्याच्यामध्ये कलम 170 म्हणतं की मते मागण्यासाठी लाच देणे या अपराधासाठी 1 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. कलम 171 निवडणुकांमध्ये गैरवाजवी प्रभाव पाडणे. कलम 172 निवडणुकांमध्ये सोटेगिरी करणे. असे जर बाब आढळले तर 172 खाली FIR होऊ शकते. निवडणुकीत अनुचित प्रभाव पाडण्याबाबत किंवा व्यक्तिरेखेबद्दल 174 कलमानुसार कारवाई होऊ शकते. खोटे कथन करणे 175. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारे वक्तव्य करणे यामध्ये कलम 197 खाली कारवाई होऊ शकते. नंतर कोणत्याही प्राधिकृत अधिकाऱ्यास खोटी माहिती देणे कलम 212 नुसार यामध्ये कारवाई होऊ शकते. नंतर शक्तीवर खोटी माहिती देणे 216 कलम. या पद्धतीने याबरोबरच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 असेल, सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंधक अधिनियम 1984, त्याचप्रमाणे महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंध अधिनियम 1995 हे असे कायदे आहेत की जे आपल्याला कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी त्याच्यामध्ये तरतुदी आहेत. तर अपेक्षित आहे की आपलं सर्वांचं सहकार्य असेल आणि ही निवडणूक आपल्याला पीसफुली पार पाडण्यासाठी आपलं सहकार्य असेल. दुसरी बाब झाला निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम CO साहेबांनी आपल्या निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय हेच आहे. बरोबर, म्हणजे शेवट मतदान तुमचं 10 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत जे 11 ते 3 या वेळेत नामनिर्देशन पत्रक ते स्वीकारले जाते, इथं स्वीकारले जाते. लक्षात घ्या, नोटिफिकेशनमध्ये नगरपंचायत कार्यालयाचा उल्लेख आहे, नगरपालिकेचा उल्लेख आहे, ते या ठिकाणी स्वीकारले जातील. 17 तारखेला 3 वाजेपर्यंत .300 या माझ्या हॉलमध्ये जे लोक असतील त्यांचंच नामनिर्देशन पत्र स्वीकारलं जाईल. बरोबर, 3 वाजून 1 मिनिटांनी जर तो माझ्या दरवाजाच्या बाहेर असेल तरी त्याचं नामनिर्देशन पत्र घेतलं जाणार नाही. सांगायचा उद्देश हाच आहे की आपण मुदतीत नामनिर्देशन पत्र दाखल करावं. नामनिर्देशन पत्र दाखल करताना एक महत्त्वाची बाब आहे, आयोगाने त्या सविस्तर सूचना दिलेल्याच आहेत की आयोगाच्या वेबसाईटवरती नामनिर्देशन पत्र भरायचं आहे. त्याच्यानंतर ते डाउनलोड करायचं आहे, डाउनलोड करून प्रिंट घ्यायची आहे. प्रिंट घेतल्यानंतर त्याच्यावर परिपूर्ण त्या स्वाक्षऱ्या वगैरे करून ते RO ऑफिसला मुदतीत सबमिट करायचं आहे. त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्रासोबत जे ॲफिडेविट आहे, प्रतिज्ञापत्र आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. तर ते प्रतिज्ञापत्रातील देखील शपथपत्रातील सर्व बाबी ह्या भरणं अपेक्षित आहे. अतिशय महत्त्वाची सूचना आहे, रिपीट करतो, शपथपत्रातील सर्व रकाने भरणे आवश्यक आहे. जर लागू नसेल तर लागू नाही किंवा माहिती निरंक अशा पद्धतीने तिथं उल्लेख करणं अपेक्षित आहे. एकही रकाना तुम्हाला कोरा ठेवता येणार नाही. नंतर सदरचं प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र जे आहे ते आपल्याला प्रथम वर्ग दंडाधिकारी
उपविभागीय दंडाधिकारी तहसीलदार यांच्याकडनं तुम्हाला ते संक्षेपित करून घेणं अपेक्षित आहे. नोटरी देखील जो काही रजिस्टर्ड जो अधिकृत नोटरी असेल त्या नोटरीचं देखील आपल्याला ते चालू शकेल. ते परिपूर्ण ते सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर नामनिर्देशन पत्रासोबत ज्या काही बाबी आहेत, उदाहरणार्थ राखीव जागेसाठी असेल तर जातीचं प्रमाणपत्र, त्यानंतर वैधता प्रमाणपत्राची प्रत किंवा वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्याची पोच, त्याचप्रमाणे जी अनामत रक्कम जी ठरलेली आहे त्या अनामत रक्कमेची पावती, त्याचप्रमाणे काही ज्या वेगवेगळ्या NOCs आहेत म्हणजे तुमची शासकीय थकबाकी नसल्या, नगरपालिकेची थकबाकी नसलेली असेल, नंतर आपत्त्याबाबत डिक्लेरेशन असेल, शौचालयाबाबत डिक्लेरेशन असेल, तर हे सर्व NOC जे आहे ते NOC तुम्हाला नामनिर्देशन पत्रासोबत देणं बंधनकारक असेल. तर नामनिर्देशन ती छाननी 18 तारखेला सकाळी 11 पासून सुरू होईल. ती देखील छाननी म्हणजे छाननी होईल. तर छाननीमध्ये देखील उमेदवार किंवा त्याचा एक प्राधिकृत प्रतिनिधी हा उपस्थित राहू शकतो. त्यानंतर मतदान केंद्राचं जे आहे याबाबत तुमचे लढाऊ उमेदवारांची यादी घोषित झाल्यानंतर परत लढाऊ उमेदवारांची स्वतंत्र बैठक घेतली जाईल. नामनिर्देशन पत्र तुम्ही दाखल केल्यानंतर तुमच्या नामनिर्देशन पत्रासोबत आपण शिवसाहेब त्यांना आदर्श आचारसंहितेची आयोगाचे परिपत्रक, त्याच्यानंतर खर्चाबाबतचे जे त्वरित फॉर्मेट्स आहेत नमुने ते देणार आहोत. नंतर खर्चाची मर्यादा, अशा ज्या काही महत्त्वाच्या आयोगाने जे सांगितलेल्या आहेत त्या बाबी आम्ही तुम्हाला दिल्या पाहिजेत, त्या तुम्हाला नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्या पुरवल्या जातील. शिवसाहेबांनी नाही त्याच्यामध्ये जो जागेचा उल्लेख आहे तो जागेचा उल्लेख फॉर एक्झाम्पल समजा तुमचा असं गृहीत धरू आपण प्रभाग क्रमांक 7 आहे फॉर एक्झाम्पल 7, तर 7 मध्ये 2 जागा आहेत बरोबर. 7 ही नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांकरिता आहे आणि 7 ही सर्वसाधारण आहे. बऱ्याच वेळेस गल्लत आपली 7 आणि कधी कधी काय होते की लोक सर्वसाधारण हे भरतात परंतु त्याच्याऐवजी 7 टाकतात. 7 ही ती नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी आहे. हे टाकताना जरा काळजीपूर्वक ते फॉर्म तुम्ही भरणं अपेक्षित आहे. PI साहेब काय सूचना? पोर्टल डाऊन मग ते मुदत संपून जाऊ शकते, त्या काळात आपण नाही घेणार आहात का? नाही ठीक आहे. त्याच्यामध्ये काय झालं की आता सुरुवातीला आता ऑनलाईन प्रक्रिया आपण साधारणतः मागील 5 ते 6 वर्षापासून राबवत आहोत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या अलीकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या सर्व यशस्वीपणे रन झालेला आहे. आणि याच्यामध्ये इन केस असे काही प्रॉब्लेम उद्भवले तर राज्य निवडणूक आयोगाकडून आपल्याला गाईडलाईन्स येतात आणि त्यांनी गाईडलाईन्स दिल्यानंतर आपण आपली ती देखील बी ऑप्शन आपण रेडी असतं. जोपर्यंत जर सुरळीत चाललं तर याचप्रमाणे आज तरी याचप्रमाणे आहे. इन केस त्यावेळेस प्रॉब्लेम आला तर आयोगाच्या गाईडलाईन्सप्रमाणे काम केलं जाईल. आलेलं सर म्हटलं सर्व डाऊन झालं चालू झालं काय त्याच्यामुळे शंका आली की नाही म्हणून म्हटलं काय करायचं शक्यतो आपले 10 ते 17 जे आहे ना ही रिस्क आहे ना, ही रिस्क आपण उमेदवारांनीच घ्यायला नको. अगदी आपण 17 तारखेला 12 वाजेपर्यंत फॉर्म भरायला बसलो आणि मग ते काय होतं की राज्यभर ते सर्व्हरवर लोड येतो. सिस्टीम हे काय फक्त इलेक्शन कमिशनचं कुठल्याही परीक्षा असतात शेवटच्या दिवशी ते फॉर्म भरायला बसतात मग ते सर्व्हर लोड येतो मग सर्व्हर डाऊन होतं. आमची असे सल्ला किंवा सूचना राहील सर्वांना 10 ते 17च्या ह्या पिरियडमध्ये अर्ली तुम्ही हे जर सगळं करून घेतलं तर शक्यतो ती वेळच तुमच्यावर येणार नाही. सगळ्यांना राहायचं किंवा नामनिर्देशन पत्रासोबत जर तुम्हाला हे बघितता आला नाही तर 17 तारखेला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 17 तारखेला 3 पर्यंत आमच्याकडे ते सबमिट केला पाहिजे इन ओरिजिनल. तर AB फॉर्मच्या बाबतीत ती देखील काळजी घ्या. 23 लोकांचे एकत्र दिलं तरी चालेल काय AB फॉर्म सोबत त्याला अगोदर ते 17 भरले ते AB फॉर्म शेवटच्या दिवशी दिले आपण 23 लोकांचे एकत्र दिले ऑनलाईनच लागेल ना. नाही सपोज तुम्ही डॉक्युमेंट्स त्याच्यावर अपलोड करतो ना स्कॅन करून मग ते त्याचे प्रिंट काढतो. पण ठीक आहे म्हणजे इलेक्शन कमिशनच्या स्पष्ट गाईडलाईन आहे तुम्ही 17 पर्यंत देऊ शकता.
म्हटलं घेऊ आपण, ज्यांनी सपोज 10ला जरी फॉर्म भरला तरी 17ला घेऊ आपण. वेबसाईटवर आपल्याला ईपी फॉर्म अपलोड करावा लागतो नाही ना? नाही म्हणते 70 शेवटच्या दिवशी एकत्र दिले तरी चालेल असं म्हणतात. इथं ऑफलाईन द्यायचं आपल्याला. शंका तुमची बरोबर आहे, परंतु इलेक्शन कमिशनने 17 तारखेपर्यंत दिले तरी चालू शकत म्हटलं होते. तुम्ही जर 10 तारखेला भरला आणि त्यावेळी जर अवेलेबल नसला तुमच्याकडं तर ते कन्सिडर करू असं कसं. एबी फॉर्म इन ओरिजिनल आरओकडे सबमिट करावा लागतो आणि तो उशिरात उशिरा 17 तारखेला 3 पर्यंत द्यावा लागेल. बरोबर. त्याच्यामध्ये अजून थोडंसं पुढे जाऊन सांगतो की कदाचित ए फॉर्म जो आहे ए हा तुमचा पक्षप्रमुखाने त्या बी देण्यासाठी प्राधिकृत केलेला असतो. कदाचित तो इन ओरिजिनलच असणं अपेक्षित आहे. इन केस नसलं तर त्याची प्रोविजन अशी आहे की त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांकडे ए द्यावा. जिल्हाधिकारी साहेबांनी त्या जेरॉक्स काढून सर्व आरोंना पुराव्यात. पण बी हा ओरिजिनल पाहिजे. थोडक्यात ए आणि बी तुम्ही ओरिजिनलच घ्या, काय फार जास्त जागा नाहीत आपल्याकडे. फोटोची यादी आपण डिक्लेअर केली. कशाची? मतदार यादी. हां. आणि नंतर फोटोंची यादी डिक्लेअर केली. कशाची केली? फोटो सहित हां. मतदार यादी. बरं. तर आमची विनंती होती तसं ते आम्हाला जर कलर या कन्व्हर्टेड मिळाले तर ते बघायला सोयीस्कर जात आणि माणसं ओळखायला जरा बरं वाटतं. देतोच आहे ना आम्ही तुम्हाला कलर्स. नाही दिले नाही मी दिले. बऱ्याच वेळेस संपर्क तुम्ही केला. सॉफ्ट कॉपी मागत असाल, कलर भेटेल तुम्हाला, काही अडचण नाही. प्रॉब्लेम काय आम्हाला पीडीएफ जरी दिली त्याची पीडीएफ नाही देत आपण. पीडीएफ इलेक्शन कमिशनचे स्पष्ट गाईडलाईन आहे की ते कदाचित ते माफ करणं वगैरे ते काही प्रकार असेल. हे जे आहे हार्ड कॉपी मिळेल ना. हार्ड कॉपी द्या कलर. आणि पडताळणीचा एक विषय आहे तो मार्गी लागेल पत्र पाहिजे देऊ द्या आम्ही. ते अजून क्लिअरिफिकेशन नव्हतं, आम्ही सगळ्यांनी डिस्कस करून ते द्यायचा निर्णय घेतला. देऊ ना आम्ही. नमुना निश्चित केला. हो, नमुना आहे. फक्त आपण किती वेळात कुठे बसवणार आहोत? नाही, ऑन द स्पॉट काय कसं होतं मग आता तुम्ही म्हणता 10 पासून सुरुवात केली फॉर्म भरायला तर लोड येत नाही. मग आता सुरुवातीचे कामं जर पटपट होऊन गेले उमेदवारांचे मग ते पटपट फॉर्म भरून नाही, आमच्याकडे एकच अर्ज आहे तुमचं, बाकी अजून कोणाचे आले नाही. पण देऊन टाकू आम्ही, काही अडचण नाही. आणि घरपट्टीचे ते एनओसी दाखले सुरू केले का? हो, केले. सर गाईडलाईन पैसे भरायचे सगळ्यांचे. भावाचं पाहिजे, बाबा ते पाहिजे कुटुंबातल्या. रेशन कार्ड ज्या लोकांची नाव रेशन कार्ड हा क्रायटेरिया नाही, प्रॉपर्टी हा क्रायटेरिया आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये फॉर उदाहरण म्हणून मी सांगतो तुम्हाला की सपोज एक बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये 3 फ्लॅट आहे आणि 3 फ्लॅटवर 3 भाऊ राहतात. आता मधल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या भावाला जर इलेक्शनमध्ये कंटेस्टिंग करायची असेल तर ती प्रॉपर्टीची पट्टी नील पाहिजे. त्याच्यात भाऊ राहतोय का बहीण राहते का आजोबा राहत आहे का वडील राहत आहे ते का रेशन कार्ड सेपरेट आहे, तो क्रायटेरिया. ती प्रॉपर्टीची थकबाकी नील पाहिजे. आणि जो खर्चाचा क्रायटेरिया आहे 2.5 लाख रुपयाचा, आपण फॉर्म टाकल्यानंतर सुरुवात होणार का विड्रॉलेशन झाल्यानंतर सुरुवात होणार? फॉर्म भरल्याच्या दिनांकापासून जर तुम्ही जर समजा 10 तारखेला फॉर्म भरला, तुमचा दैनंदिन खर्च 11 तारखेला 11 वाजता आमच्या निवडणूक खर्च विभागात सबमिट केला पाहिजे. आणि अंतिम खर्च जो आहे अंतिम खर्च निवडणुकीचा निकाल घोषित केल्यापासून 30 दिवसाच्या आत तो सादर करावा लागेल. नाही, आता नगरपालिकेला असं सांगितलं का तो दाखला पण पाहिजे ना असं. हा, मग ते कन्फ्युजन वाटतं खाली अधिकाऱ्यांना माहिती नाही. नसल्याचं जे उमेदवार अर्ज घेतात ना साहेब, ते त्यांचं पण घेतात आणि सूचक अनुमोदकांचे पण. दोन गोष्टी तुम्ही डॉक्टर ॲफिडेव्हिटच्या नमुन्याचा भाग म्हणूनच ते तुमच्याकडून लिहून घेतलं जाणार आहे. नगरपालिकेमध्ये माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निविदेमध्ये सहभाग नाही आहे, ते तर रेग्युलर भाग आहे. त्याचं दाखल्याची काय आवश्यकता नाही. हे ठेकेदार नाही असा प्रश्न दाखल्याची आवश्यकता नाही. सर फक्त आपल्याकडनं ज्या काही व्यक्तीचे 2 फोटो आहे अशा काही आम्हाला त्याच्यामध्ये काही त्रुटी दिसून आलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मतदान करताना त्या व्यक्तीचं आपण ॲक्च्युअल पहिलं आपण आयडेंटिटी कार्ड मागतो किंवा आपलं जे वोटिंग कार्ड असेल ते असेल. पण जे आपल्याकडनं ज्या मतदार याद्या जाहीर झालेल्या आहे एका व्यक्तीचे 2 फोटो आहे आणि ते व्यक्ती वेगवेगळे आहेत. तर अशा टायमाला कसं होईल? नाही, याच्यात काय होतं, 2 संधी आपण दिल्या होत्या. पहिली संधी होती की हरकतीची जी मुदत होती त्या काळात तुम्ही हरकती घेतल्या नाही, पहिली गोष्ट. दुसऱ्या वेळेस आम्ही स्वतःहून डिक्लेअर केलं नोटिफिकेशन की दुबार नावांच्या संदर्भामध्ये काही नावं दुबार आहेत. म्हणजे तुम्ही जरी फिल्टर केलं ना इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटला तरी ते दुबार नावं निघतात. तर ज्यांची दुबार नावं आहेत त्यांनी आमच्याकडे यावं आणि आम्हाला सांगावं की तुम्हाला नेमकी कुठं मतदान करायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव 11 मध्ये पण आहे, 9 मध्ये पण आहे,
तर ते पण आम्ही अपील केलं होतं. तिथं पण काही रिस्पॉन्स मिळाला नाही, actual मध्ये- ऐका, लेट मी कम्प्लीट. तुमची शंकेचं निरसन होईल, मला कम्प्लीट केलं जातं. एवढं करूनही जर राहिलं असेल तर ते आम्ही त्या मतदान केंद्रावर ते दुबार नावांच्या याद्या पाठवणार आहोत, शिक्का मारून, दुबारचा शिक्का मारून. ते केलं पाहिजे. तेव्हा तुम्ही तिथं आमची मतदार घेऊन बसतात. तुमची शासनाची पण लोक तिथं म्हणजे निवडणूक यंत्रणेतले पण लोक मतदार यादी घेऊन बसतात. जे दुबार आहे ती आता यादी तुमच्याकडे आहेच दुबार लोकांची. आता तुमची एखादी टीम त्याच्यावर जर काम करून समजा माझ्या अंदाजे फक्त 670च्या आसपास काहीतरी लोक शिर्डीमध्ये दुबार आहे. आता त्याला दुबार तुम्ही कसं म्हणता? सेम इपिक आय डी, सेम नाव, सेम ॲड्रेस, ते दुबार. पण मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, गाडीलकर साहेबांचं नाव 2 ठिकाणी 7 नंबर वॉर्डमध्ये, एक 20 नंबर पानावर आणि एक 64 नंबर पानावर. आता तुम्ही गाडीलकर साहेबांना काय म्हणलं, साहेब तुमच्याकडे कोणतं इपिक आय डी म्हणजे त्यांच्याकडे जे आय डी ना ते ग्राह्य धरलं पाहिजे. आणि दुसरं साहेबांकडनं आम्ही कन्सर्न घेणार आहोत की ते 7 मध्ये करणार आहे, की दुसरा कुठला प्रभाग आहे? नाही एकाच प्रभागात तिथं नाव एकाच प्रभागात 7 नंबर 20 नंबर पानावर आणि 64 नंबर. काय झालं, आपल्याकडे जरी दुबार नाव आहे समजा, तर आता या दुबार नावाची जी चर्चा झाली तर या अनुषंगाने आयोगाने सूचना दिलेल्या आहेत की यामध्ये त्या मतदाराकडनं कन्सेंट घ्यायचा आहे. समजा फॉर एक्झाम्पल हे या व्यक्तीचं नाव 1 आणि 6 प्रभागात आहे असं उदाहरणार्थ आपण दाखवतो, त्याला त्याच्याकडनं कन्सेंट घ्यायचं आहे की बाबा तो 1 मध्ये मतदान करणार आहे की 6 मध्ये. जर 1 मध्ये करणार असेल तर त्याला 1 मध्ये आपण अलाउड करणार. जर त्याने कन्सेंट नाही दिला तर दुबारची यादी ही मतदान केंद्रावर जाईल आणि मतदान केंद्रावर देखील त्या केंद्राध्यक्षाने त्याच्याकडनं त्याच्याकडून ते नमुना ते डिक्लेरेशन घेणार आहे की बाबा मी 1लाच मतदान आज करत आहे आणि 6ला जरी माझं नाव असतं तर त्या ठिकाणी मी मतदान केलेलं नाही, करणार नाही, ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा, उमेदवारांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी बसलेले असतात आणि त्याच्या उमेदवाराचा प्रतिनिधी तुम्हाला आचारसंहितेची बाब वाचताना सांगितलं की बाबा तो त्याच प्रभागातील असावा, त्याच मतदार यादीत त्याचं नाव असावं, असा प्रभाग असेल, तो सर्वांना ओळखेल असा प्रतिनिधी, त्याने तो ऑब्जेक्शन देऊ शकतो. त्याने ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पुढे बरेच चॅलेंज वोट आहे त्याला आणि त्याला टेंडर वोटची प्रक्रिया आहे, सर्व प्रोव्हिजन्स आहेत. नंतर आयोग त्याच्यामध्ये 16 ते 14 डॉक्युमेंट्स घोषित करतात. त्या डॉक्युमेंटच्या आधारे ओळख पटवली जाते, संबंधित अधिकारी ओळख पटवतात. हा सर्व फिल्ट्रेशन आहे, त्याच्यामुळे फार काळजी करायची गरज नाही. माझी शंका थोडीशी, मी फक्त पोलिंग एजंट किंवा तुमचा जो तिथं ऑफिसर बसलेला असतो ना, 2 त्यांच्याकडे यादी आमच्याकडे यादी असते. गाडीलकर साहेबांकडे जी आय डी आहे, मी फक्त तुमच्या ते मुद्दाम ते नाव लक्ष द्यावं म्हणून, त्यांच्याकडे एक वोटर आय डी आहे, पण त्या यादीमध्ये 2 वेगळ्या आय डीची सेम नावाची लोक आहेत. समजा गाडीलकर साहेबांचे नावं सेम आहे पण वोटर आय डी वेगळे. तर साहेबांकडे जी आय डी असेल ना ते तुम्ही व्हेरीफाय करावं आणि त्या इपिक आय डी नंबरचा जो काही नंबर असेल त्याला राईट मार्क करायचा, हे मतदान झालं पाहिजे. आणि जो दुसरा आय डी जो दुसरा काढून तर डायरेक्ट फिल मारून टाकायची. ती यादी आमच्या ज्या प्रभागातील उमेदवार आहेत त्या उमेदवारांना ती यादी देऊन टाकायची तुम्ही, म्हणजे ते सोपं होईल असं मला असं. आमच्याकडे आले ना आम्ही पण त्याच्यावर फुली मारून ठेवू, तुमच्या पण लोकांकडे त्याची फुली मारलेली असेल, ते मतदार दुसरं कोणी करायला तरी आलं ना, मतदार एकच आहे, ज्यांच्याकडे आहे ना त्यांच्याकडे एकच आहे, पण दुसरं एक बोगस तयार झालं 188 माझ्या प्रभागात. त्याला फेडरेशन आहे ना, त्याला आपण कोणाला शाही लावतो, हे करतो, असं प्रोव्हिजन. आमचं म्हणणं ते नाहीच आहे. आता गाडीकडे संपूर्ण मतदान येणार नाही कधीच, ती एकदाच येऊन करून जातील. अजून एक जे आय डी शिल्लक आहे तिथं जर दुसरा कोणी येऊन गेला, दुसरं कसं आहे, दुसरं नाव काय त्याच्याकडे जरा वोटर आय डी असेल त्यासाठी आपले ॲक्शन घेणारे आहेत ना. आमच्या शिर्डीमध्ये तात्या अशी परिस्थिती आहे का आपल्याकडं 100% आपला पोलिंग एजंट आल्याला सगळे मतदार ओळखू शकतो? नाही ना साहेब, शक्य नाही. हा म्हणजे एकदम शक्य नाही. तुम्हाला सांगतो आम्ही आता फार डोळे फाडून झाले फोटायची वेळ आमची, आम्हाला माणसं तसं नाही तात्या, विषय सिरियस नाही, फोडायची नाही वेळ आपल्याला, पण मग त्याच्यात काही करता येईल आपण. बेसिकली नाही, त्याच्यावर त्या 2 फुली जी असते ना दुबार मतदार म्हणून, तिथं जे आपलं पोलिंग स्टाफ असतो ना तो बऱ्यापैकी अलर्ट होतो. तिथंच सेम असेल ना ती फुली येते, इपिक आय डी वेगळी असली तरी फुली येते ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं नाव सतीश गणपत दिघे असं जर नाव असेल आणि सतीश गणपत दिघे नावाला जर अजून जर असेल ना ते हायलाइट होतं ना हायलाइट नावाने. हो. आणि इपिक आय डी जर समजा तिथे वेगळं असेल तुम्ही ते नाव घालू शकता. नाही, काढता नाही येत आपल्या, त्याच्यावर दुबारचा शिक्का होतो. माझ्या मिसेसचं त्याला काय वोटिंग एकाच ठिकाणी, एकाच ठिकाणी वोटिंग होती, एकाच ठिकाणी. त्याच्यामध्ये ना आपल्याला काही फार मोठं इलेक्शन नाही आहे आणि नगरपालिकांची सुद्धा आपल्या अतिशय कॉम्पॅक्ट आहे. तर याच्यामध्ये तुमचे जे मतदान प्रतिनिधी आपण जे नेमणार आहोत ते जरा दक्ष नेमा.
मतदार प्रतिनिधी देतो. आमचा दोन आहे. ते दोन यांचं होतं. फोटो यायचे मतदार जे प्रतिनिधी आपण साहेब देतोय ना, आता समजा एका उमेदवाराला एकच प्रतिनिधी राहील, एका उमेदवाराला एक प्रतिनिधी, ते आमचा 11 उमेदवाराचा 7 ठिकाणी राहते. एका बुथला नाही, एक- ते पोलिंग एजंट, ते पोलिंग एजंट एका बुथला आहे. ते पोलिंग एजंट झाले. म्हणजे मतदार प्रतिनिधी समजा माझ्या अनुपस्थित तो नसतो तिथं नाही राहणार. मतदार प्रतिनिधी कसा असतो? नसतो, तो एजंटच नसतो. असतो का? बूथ एजंटच असेल. किती उमेदवाराचा इलेक्शन प्रतिनिधी, उमेदवार जाऊ शकतो. उमेदवाराचा प्रतिनिधी, उमेदवार नसताना उमेदवाराचा प्रतिनिधी पण जाऊ शकतो कसं? उमेदवार जातो, उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी. हो, तेच होतं. म्हणजे काही असो, जसं आपण सर्व करतोय तर प्रतिनिधीची गरज नाही. मतदान केंद्रात पण त्यांनी जाऊन तिथं काही 100 मीटरचं तिथं असं खान म्हणणे अपेक्षित हे नाही. नगरपालिकेचं इलेक्शन आमदार खासदार ते फक्त तुम्ही प्रक्रिया सुरळीत चालू आहे एवढं बघणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही काही फ्रॅक्शन ऑफ मिनिटासाठी जातात, नंतर 100 मीटरमध्ये तुम्ही फिरू शकता. नंतर मतदान केंद्रात गोपनीयतेचा भंग होणार नाही असं समजा हे मतदान केंद्र आहे, तुम्ही मतदान केंद्रामध्ये एंट्री आहे, तुम्ही येऊन आणि फक्त बघू शकतात ते फ्रॅक्शन ऑफ मिनिटामध्ये सेकंड म्हणून आपण आणि ठीक आहे. प्रक्रियेला अडथळा होईल किंवा काही इन्फ्लुएन्स होईल असं काही करता येईल. सूचक जनरल बरेचदा पक्षचिन्ह वगैरे लावून लागेल ना मग सूचकाला पण आमचे नीचे दाखवे लागतील. फक्त नील दाखले, बाकीचे ते बाकीचे काही शौचालय वगैरे उमेदवाराच्या बाबतीमध्ये ते आहे. शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आज शिर्डी नगर परिषद हद्दीतील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि बैठकीमध्ये त्यांना आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम त्यांना सांगण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र छाननी आणि वेगवेगळ्या टप्प्यावर निवडणूकच्या वेगवेगळ्या टप्प्यावर च्या ज्या बाबी आहेत त्या बाबींवर सविस्तर त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. किती तारखेला छाननी असणार आहे, किती तारखेला निवडणूक? याबाबत स्वतंत्र कार्यक्रम घोषित केलेला आहे. यामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दिनांक 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर सुट्टीचे दिवस वगळून दररोज सकाळी 11 ते 3 पर्यंत नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय नगर परिषद कार्यालय शिर्डी येथे दाखल करून घेण्यात येतील. त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्रांची छाननी 18 तारखेला होईल सकाळी 11 पासून. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक हा 19/11 ते 21/11 आहे. ज्या ठिकाणी अपील नसेल त्या ठिकाणी. जर अपील झाल्यास त्या केसमध्ये नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक हा 25/11/2025 पर्यंत असणार आहे. नंतर चिन्ह नेमून देणे आणि लढवू उमेदवारांची यादी घोषित करणे दिनांक 26/11/2025. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक हा 2/12/2025 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत त्या मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे आणि मतमोजणी व निकाल घोषित करणे दिनांक 3/12 रोजी सकाळी 10 पासून मतमोजणी सुरू होईल. नियमावली काय असणार आहे? फॉर्म भरायची शेवटचा दिवस आहे त्या दिवशी काय नियम असणार आहे? नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटचा दिनांक 17 नोव्हेंबर 2025 आहे आणि 11 ते 3 या वेळेत नामनिर्देशन पत्र संबंधित इच्छुक उमेदवारांनी दाखल करणे अपेक्षित आहे. कुठले दाखले अपेक्षित आहे सूचकाला? फोटो आहे, माझाच फोटो आहे. आता यावेळेस जर मतदार यादीमध्ये नाव आणि फोटोग्राफ हा जर जुळत नसेल तर त्या केसमध्ये केंद्राध्यक्षाला त्या व्यक्तीची ओळख पटवून खात्री करून त्याला अधिकार, पूर्ण अधिकार त्या केंद्राध्यक्षाला आहे. म्हणजे उदाहरण घेऊ आपण की वोटर कार्ड आहे त्याच्यावर मी ते असं वोटर कार्ड घेऊन येणार की ज्याच्यावर नाव माझं आहे पण फोटो मी तुम्हाला दाखवलं, तुम्ही मतदान अधिकारी आहे केंद्राध्यक्ष, तुम्ही काय म्हणणार? नाव तर तुमचं दिसतं पण फोटो तर काय तुमचा दिसत नाही, बरोबर? तुम्ही मला काय प्रश्न विचारणार मग? तिथं तुम्ही प्रश्नच नाही ना, बरोबर नाही. मी तेच सांगितलं, घरात कोण राहतं हा मुद्दाच नाही. त्या लक्षात घ्या, नगरपालिकेची जी प्रॉपर्टी आहे, नगरपालिकेची जी घरपट्टी आहे कोणा व्यक्तीकडून येणं नसतं, ती प्रॉपर्टीकडून येणं असतं. त्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट कायद्यातलं कलम 15-16 हे जर वाचले त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे
नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या अनर्हतेच्या बाबतीत तरतुदी आहे डिस्क्वालिफिकेशनच्या. त्याच्यात असं लिहिलं आहे, नगर परिषद सदस्य असवा त्याच्या कुटुंबियाच्या, असे शब्द वापरले सगळीकडे. अनधिकृत बांधकाम नसावं किंवा हे सगळे जे आहे ना, कुटुंबीय सदस्य किंवा कुटुंब असं कुटुंबीय म्हणजे आई वडील आणि मुलं. भाऊ सेपरेट असेल तर भावाचं काय नाही. भाऊ त्या प्रॉपर्टीत राहत असेल तर आले ना. त्यांचा प्रश्न तोच. आई वडील कसं करतात? तुमचं अविभक्त कुटुंब असेल बरं का, अविभक्त भरून टाकायची ना, पण प्रचार कार्यालय आणि तुम्ही प्रचाराचे जे होर्डिंग बॅनर जे आहे, सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे होर्डिंग बॅनरला परवानगी नाही आहे. परंतु तुम्ही खाजगी जागेत लावणार असाल ना त्या निकषामध्ये, तर आम्ही तुम्हाला देऊ. प्रचार कार्यालय खाजगी जागेत करणार असाल तर देऊ, प्रोव्हाइडेड दॅट की त्या खाजगी मालकाची, त्या जागा मालकाची संमती असणं आवश्यक आहे. परंतु पुढची शंका परत असे विचारतात, आम्ही खाजगी जागेवर लावतो मग परमिशनची गरज आहे. होय, त्याला परमिशनची सुद्धा गरज असणार आहे, फक्त त्यांची संमती आहे. सार्वजनिक जागेवर येस. थोडक्यात नगरपालिकेचे जी जागा आहे तर त्यांच्या अखत्यारीतली जी जागा आहे ती वापरता येणार आहे, त्या जागेवर तुम्ही लावता येणार नाही. खाजगी जागेवर लावता येईल, मालकाची संमती घ्यावी लागेल आणि यांची NOC घ्यावी लागेल. जाहीर सभा घेता येईल सार्वजनिक जागा. त्याला परमिशन आहे. एक लक्षात घ्या, जाहीर सभेची परमिशन तुम्हाला पोलिसांनी दिली याचा अर्थ नगरपालिकेची गरज नाही असं नाही. नगरपालिकेची पण लागेल, कारण जर सार्वजनिक जागेवर जर असेल जाहीर सभा तर ती जागा ज्या प्राधिकरणाची आहे तर त्या जागेवर फक्त संमतीपत्र लागेल. नगरपालिकेची असेल तर आम्ही रिक्षा त्याचं काही नॉमिनल भाडं असेल ते आम्ही घेऊ. परंतु लक्षात घ्या, पोलिसांची परमिशन घेतली आणि नगरपालिकेची गरज नाही असं अजिबात नाही. त्याच बाबतीत जागा जर नगरपालिकेची असेल, नगर परिषद सदस्यासाठी तो क्रायटेरिया आहे. पक्ष हा निकषच नाही आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष असेल तर 7.5 लाख रुपयाची मर्यादा आहे. तो कुठल्याही पक्षाचा असो, अपक्ष असो. आणि नगर परिषद सदस्य म्हणून तुम्ही कंटेस्टंट कॅन्डिडेट असाल तर 2.5 लाख रुपये आहे. त्याला पक्ष कुठला आहे, पक्षाचा क्रायटेरिया टोटल शेवटला तुम्ही कशानेही करा खर्च. आणि एक लक्षात घ्या, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटले आम्ही 20 गाड्या लावल्या आणि त्याचं त्यांनी लोकसभा विधानसभेला दिलेलं आहे, कदाचित ते नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी सुद्धा ते खर्च करतील. जर तसं नाही झालं तर विधानसभा लोकसभेचे जे खर्चाचे जो साधारणपणे कशा कुठल्या बाबतीत किती खर्च येतो तर तेच आम्ही रेफर करू. देऊ ना. कॉपी वगैरे मिळाली तर आम्हाला खर्च देऊ तुम्हाला.